नमस्कार विद्यार्थी मित्र हो, श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणातील सुरुवातीला 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे अभ्यासूया. पहिलं प्रिन्सिपल म्हणजेच पहिलं तत्व आहे बघा, रियूज म्हणजेच पुनर्वापर. मटेरियल शुड बी यूज्ड अगेन अँड अगेन फॉर सुटेबल पर्पजेस. दिस इज कॉल्ड रियूज. म्हणजेच वस्तू वापरून झाल्यावरही परत परत तिचा उपयोग करावा, इतर काही योग्य कामासाठी वापरावी. रियूज म्हणजे पुनर्वापराचं उदाहरण बघा, वापरलेल्या वहीतील कोऱ्या कागदापासून नवीन वही तयार करणे. दुसरं तत्व रिफ्यूज म्हणजेच वापर नाकारणे. रिफ्युजल टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लास्टिक अँड थर्माकॉल. म्हणजेच प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तू अविघटनशील असतात अशा पदार्थापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करू नये, त्या नाकाराव्यात. तिसरं तत्व रिसायकल म्हणजेच चक्रीकरण. सॉलिड वेस्ट लाईक पेपर, मेटल्स अँड ग्लास कॅन बी रिसायकल्ड and useful materials can be made from disposed items. This is known as recycling. म्हणजेच टाकाऊ पदार्थावर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. उदाहरणार्थ कागद, काच, धातू यांचे पुनर्चक्रीकरण करता येते. चौथं तत्व आहे रिथिंक म्हणजेच पुनर्विचार. वन शुड रिथिंक अबाउट हॅबिट्स, ॲक्टिव्हिटीज and the way in which we are consuming resources. We can develop a better attitude of conserving the natural resources. म्हणजेच आपल्या सवयी, कृती व त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करून दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत निर्णय घ्यावेत. पाचवं तत्व आहे रिड्यूस म्हणजेच वापर कमी करणे. एव्हरी टाइम वी थिंक ऑफ न्यू आयटम्स इट रिझल्ट्स इनटू डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जेच सतत नव्याची हाव धरली की साधन संपत्ती वाया जाते. इफ वी रिड्यूस द यूज ऑफ न्यूअर आयटम्स बाय रिड्यूसिंग द ग्रीड अँड यूज ओल्डर आयटम्स बाय रियूज, वी कॅन सेव्ह रिसोर्सेस अँड वी विल ऑल्सो क्रिएट लेस गार्बेज. वी शुड नॉट हॅव यूज अँड थ्रो ॲटिट्यूड. म्हणजेच नव्या नव्या वस्तूंचा वापर कमी करून जुन्या वस्तूंचा पुनर्वापर केला तर साधन संपत्ती वाचू शकते. वापरा व फेका, यूज अँड थ्रो अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर शक्यतो करूच नये. सहावं तत्व आहे रिसर्च म्हणजे संशोधन. देअर शुड बी मोर रिसर्च ऑन द रियूज ऑफ मटेरियल्स दॅट आर टेम्पररली आउट ऑफ यूज. म्हणजेच तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील याबाबत संशोधन केलं पाहिजे. विशेषतः ई वेस्टच्या बाबतीत हे महत्त्वाचे आहे. आणि सातवं तत्व आहे रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस, नियमन आणि जनजागृती. फॉलोविंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग ऑदर टू डू द सेम. म्हणजेच कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे नियम स्वतः पाळले पाहिजेत आणि इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त केले पाहिजे. तर आता काही हॅबिट्स म्हणजे सवयी किंवा कृती दिल्या आहेत, त्या आपण प्रत्यक्ष करतो का? त्या केल्याने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापनात आपली किती मदत होईल याचा विचार करा. पहिली कृती, फॉलोइंग द 3R मंत्रा, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. म्हणजेच घनकचरा व्यवस्थापनात 3R मंत्राचा वापर आपण करतो का? रिड्यूस म्हणजे कचरा कमी करणे, रियूज म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर आणि रिसायकल म्हणजे कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण. 3R मंत्राचा वापर केल्याने घनकचरा व्यवस्थापनात आपली मदत होईल का याचा विचार करा. कृती, थ्रोईंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट्स, आईस्क्रीम्स, बिस्किट्स एक्सेट्रा इनटू डस्टबिन्स, अवॉइडिंग लिटरिंग. म्हणजेच चॉकलेट, बिस्किटे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थाचे प्लास्टिक आवरण रस्ता किंवा मोकळ्या जागेत न टाकता ते योग्य डब्यात आपण टाकतो का व त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली मदत होते का याचा विचार करा. थर्ड हॅबिट, अवॉइडिंग द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स अँड इन्स्टंट यूजिंग क्लोथ बॅग्स ऑर बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम ओल्ड सारीज, बेडशीट, कर्टन्स एक्सेट्रा. म्हणजेच प्लास्टिक पिशव्याचा वापर आपण टाळतो का व पर्याय म्हणून कापडी पिशवी किंवा
घरगुती जुन्या साड्या, बेडशीट, पडदे यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर आपण करतो का याचा विचार करा. हॅबिट यूजिंग बोथ साइड्स ऑफ अ पेपर फॉर रायटिंग, रियूजिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर्स. म्हणजेच कागदाच्या दोन्ही बाजूवर आपण लिहितो का, ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट पेपर्स याचा पुन्हा वापर आपण करतो का याचा विचार करा. हॅबिट अवॉइडिंग यूज ऑफ टिश्यू पेपर अँड प्रिफरिंग टू यूज वन्स ओन हँकरचिप. म्हणजेच टिश्यू पेपरचा वापर कमी करून स्वतःजवळील हातरुमालचा वापर आपण करतो का याचा विचार करा. हॅबिट यूजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टंट ऑफ लेड बॅटरीज. म्हणजेच शिसेयुक्त बॅटरीऐवजी रिचार्जेबल बॅटरीचा वापर आपण करतो का याचा विचार करा. हॅबिट implementing various programs of solid waste management and educating encouraging the family and society in this regard. म्हणजेच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात कुटुंब व समाज यांना आपण प्रोत्साहित करतो का, त्यांचं प्रबोधन करतो का व विविध कार्यक्रम राबवतो का याचाही विचार करा. नेक्स्ट हॅबिट अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाईप ऑफ आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅन्ड कोल्ड ड्रिंक्स, टेट्रापॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. म्हणजेच यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका अशा प्रकारच्या वस्तू, पेन, शीतपेयाच्या कॅन्स, टेट्रापॅक्स खरेदी करण्याचे आपण टाळतो का याचाही विचार करा. अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सॉलिड वेस्ट. म्हणजेच घनकचऱ्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचे प्रमाण अमेरिकेत सर्वात जास्त आहे. जपान हॅज डेव्हलप्ड द प्रोजेक्ट्स ऑफ प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स, पेपर अँड अदर युजफुल मटेरियल्स फ्रॉम बनाना पिलिंग्स. म्हणजेच जपानमध्ये केळीच्या सालपाटापासून कापडाचे धागे आणि कागद तसेच उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रकल्प विकसित केले आहेत. आपल्या परिसरात असे प्रकल्प कोठे कोठे आहेत याची माहिती मिळवा. त्यासमोर जे ए चित्र आहे त्या चित्रामध्ये मेथड ऑफ स्टोअरिंग वेस्ट म्हणजे कचरा कशा पद्धतीने ठेवावा हे दाखवले आहे. तर बी चित्रामध्ये द यूज ऑफ स्पेसिफिक डस्टबिन्स ॲज पर द टाईप ऑफ वेस्ट म्हणजे कचऱ्याच्या प्रकारानुसार कोणत्या विशिष्ट डब्याचा वापर करतात ते दाखवले आहे. आपल्या घरात देखील या पद्धतीचा वापर करून इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरण स्नेही व्यवस्थापन कसे साधता येईल याचाही तुम्ही विचार करा. तर आजचा अभ्यास व्हॉट आर द 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे कोणती या प्रश्नाचं उत्तर वहीमध्ये लिहा. धन्यवाद.